मित्रांनो, आपल्या संस्कृतीमध्ये गुरुच्या चरणाशिवाय पर्याय नाही आणि आम्ही बिगवण या ठिकाणी मलिनाथ बाबाचा 2026चा पालखी सोहळा होता आणि पालखी सोहळ्याचा कंदा देण्याचा पण मान आम्हाला भेटलेला आहे या ठिकाणी. आणि मंदिरामध्ये आल्याच्या नंतर पालखी बघा आता मंदिरामध्ये आलेली आहे. मंदिरामध्ये या ठिकाणी दर्शन घेतल्याच्या नंतर मग या ठिकाणी आरतीचा पण कार्यक्रम होता. आरती झाल्याच्या नंतर या ठिकाणची गर्दी बघा, पूर्ण भाविक भक्त बिगवण या ठिकाणी आलेले आहेत आणि पूर्ण आनंदमय वातावरण आहे या ठिकाणी. नारळ वगैरे फोडल्याच्या नंतर आपण असं बोलतो की नंदीच्या कानामध्ये आपल्या मनातली गोष्ट जी असते ती बोललं पाहिजे. आणि या ठिकाणी पालखीचं पण दर्शन घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत. आणि हे मलिनाथ बाबाचं आश्रमच्या वरती जे बघा या ठिकाणी जेव्हा देव आणि दानव समुद्र मंथन केले होते, त्या ठिकाणचा पण थोडासा व्ह्यू आहे. आणि माता देवकी आणि वसुदेवांचा पण व्हिडिओ आहे या ठिकाणी. जेव्हा कृष्ण देवाला बघा मित्रांनो, या ठिकाणी या भुहेरामधून पुढे जात असताना जे पूतना राक्षसीन कंसाने पाठवलं होतं की कृष्णदेवाला दूध पाजून मारण्यासाठी, पुढे गेल्याच्या नंतर हस्तिनापूरमध्ये जे पांडवाचं राज्य होतं, जे धृतराष्ट्र राज्य करत होते. आणि पुढे गेल्याच्या नंतर बघा या ठिकाणी कृष्णाचा रथ या ठिकाणी आहे. खूप भव्य आणि दिव्य कृष्णाचा रथ आहे. आणि या ठिकाणी अर्जुन आणि श्रीकृष्ण जेव्हा कृष्णदेव अर्जुनाला गीताचं ज्ञान उपदेश करतात, तो पण व्हिडिओ या ठिकाणी दाखवलेला आहे. आणि आम्ही आज गुरुपौर्णिमेनिमित्त या ठिकाणी सर्वजण दर्शन घेण्यासाठी आलो होतो. आणि या ठिकाणी बघा जे गवळणी अंघोळ करताना कृष्ण त्यांचे कपडे घेऊन झाडावरती जाऊन बसतो. त्या काळामध्ये मळण कशी धरली जायची हे पण या ठिकाणी दाखवलेलं आहे. आणि बघा या ठिकाणी महादेव पार्वती आणि जेव्हा श्री गणेश आणि कार्तिक स्वामी मध्ये शर्यत लागते की पृथ्वी प्रदक्षिणा घालून कोण लवकर येईल, तर त्यांना ते ज्ञानाचं फळ देणार होते, ते पण या ठिकाणी दाखवलेलं आहे. आणि गावामध्ये बघा कसं आपण आडामधून विहिरीमधून पाणी काढायचो चरखा वगैरे वापर करून. गावामधला पहिल्याचा पोशाख कसा असायचा किंवा त्या काळी कसा पोशाख असायचा, त्या काळातले माणसं कशी होते, तर पूर्ण या ठिकाणी त्याचं छायाचित्रीकरण पण करून दाखवलंय की गावामध्ये दवंडी कशी दिली जायची, माणसं कसे एकत्र बसायचे, चर्चा कशी व्हायची. पहिलं बघा बैलगाडी पण दाखवलेली आहे या ठिकाणी. आणि हे जेव्हा आश्रममध्ये आपण वरती येतो तर खूप सारं बघण्यासारखं आहे या ठिकाणी. आणि बघा या ठिकाणी आम्ही पूर्ण आतमध्ये व्ह्यू बघून झाल्याच्या नंतर बाहेर आलेलो आहोत. आणि जेव्हा गोपाळकाला आपण ऐकतो की गोकुळाष्टमीला, तर गोकुळाष्टमी गोपाळकाला सुरू कोणी केला, तर त्याचे सूत्रधार होते श्रीकृष्ण आणि त्यांचे गोपाळ बालमित्र. तर या ठिकाणी बघा आपण आतमधलं सर्व व्ह्यू बघितल्याच्या नंतर बाहेर जेव्हा येतो, तर या ठिकाणी पूर्ण जे गोपाळकाला जे आहेत ते या ठिकाणी दाखवलेलं आहे. आणि सर्व बघणं झाल्याच्या नंतर आपण या ठिकाणी आपण दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. आणि खूप सारी गर्दी म्हणजे भाविक भक्त या ठिकाणी जमा झालेले आहेत. आणि या ठिकाणी महाराज सर्वांना आशीर्वाद देत आहेत. आणि बघा या ठिकाणचं खूप असं भव्य दिव्य किल्ल्यासारखं वातावरण आहे. जसं हे मेंढ्या जसं चारवत होते ते पण दाखवलेलं आहे या ठिकाणी. आणि हे जे 2026चं भिगवणचं मलिनाथ बाबाची पालखी सोहळा आहे. आणि या पालखी सोहळ्याला कांदा देण्याचा पण मान आम्हाला भेटलेला. आणि बघा दर्शन पण झालं.